जय शिवराय मित्रांनो, मी सचिन शेळके तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण आता चाललोय कलावंतीन दुर्गाला। ॲज अ बेस विलेज ठाकूरवाडी आहे। ठाकूरवाडी गावात आलो, इथे आम्ही पाठी गाडी पार्क केली आहे। ते 50 रुपये घेतात पार्किंगला आणि इथून पुढून जायचं आपल्याला। तर माझ्यावर आमची साडू हाय आहे, अजून आता साडूंचा पोरगा यश, आमची शंभूराजी नमस्कार। ही साडूंची पोरगी। चला जाऊया मित्रांनो। हे बघा, इथून आपल्याला कलावंतीन दिसतोय। लेफ्ट साईडला आहे तो कलावंतीन आहे आणि ते आहे प्रबळगड। इथून आपल्याला जायचं आहे कलावंतीन आणि प्रबळगडच्या खाली एक डोंगर दिसतोय, ते प्रबळमाची आहे। तिथे पहिलं आपल्याला जायचं आहे, तिथून मग पुढे कलावंतीन आणि प्रबळगड जायला रस्ता आहे। मित्रांनो इथे एक स्टॉल आहे, आई स्टॉल। इथपर्यंत बाईक घेऊन येऊ शकता तुम्ही। ते स्टॉलमध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल ते घेऊ शकता खायचं। तुम्हाला कचरा बिचरा टाकायचा असेल तर इथे ठिकठिकाणी असे कचरा टाकायला हे बनवले, त्यात कचरा टाकावा जेणेकरून आपलं पर्यावरण स्वच्छ राहील। इथे पूजा मॅडम झोका घेतात आहे असंही। मित्रांनो इथे आल्यावर बघा हनुमानांची आणि गणपतीची सुरेख मूर्ती आहे। जय श्रीराम, जय बजरंग। त्या स्टॉल पासून इथपर्यंत भरपूर कठीण रस्ता आहे, चढ भरपूर आहे, दम भरपूर लागतो। इथे जागोजागी स्टॉल असल्यामुळे विकेंडला काय टेन्शन नाही। पाणी बिणी सगळं तुम्हाला वीकडेजला चालू असेल की नाही काय आयडिया नाही। मित्रांनो हे बघा, आपण आता प्रबळमाचीवर पोचलोय। इथे भरपूर लोक रात्रीच येऊन इथे स्टे करतात आणि सकाळी चालू करतात, जेणेकरून त्यांना वरतून सनराईज दिसेल। मित्रांनो इथे यायला आपला 1.25 तास लागला। 7 वाजता चालू केलेलं, आता 8:15 वाजलेत। आपल्याला काही दिसत नाही खालचं, भरपूर धुकं आहे, काही दिसत नाही। इथे महालक्ष्मी हॉटेलच्या इथे आल्यावर ते बोर्ड दिसतोय। तुम्हाला प्रबळगडला जायचं असेल तर त्या साईडला जायला लागेल आणि कलावंतीन दुर्ग या साईडला, आपल्याला या साईडला जायचं। हे हॉटेल आहे महालक्ष्मी हॉटेल। ते जेवण हे ऑर्डर द्यायला लागेल का मित्रांनो? इथे बघा गाय बसल्या चरायला, आपल्याला इथून जायचं आहे। मित्रांनो इथे बघा एक गुहा लागते, बघूया आपण अजून। मित्रांनो पुढे अंधार दिसतोय, वास पण घालत आहे, पुढे नको जायला, टॉर्च पण नाही आपल्याकडे। मित्रांनो इथून पायऱ्या चालू झाल्या बघा, किती मोठ्या पायऱ्या आहेत। किती राहिले तर आपण मित्रांनो आपण फायनली कलावंतींच्या टॉपवर पोहोचलोय। अजून वरती तो शिडीचा पॅच चढायचा आपल्याला। हात पुढे घे, एक पाय टाकायचा। मित्रांनो इथून जायला शिडीने जायचं असेल तर 30 रुपये घेतात। कठीण असल्यामुळे इथून विदाउट रोपचं जाणं जरा कठीण आहे। हिरकणी तू आवड। अरे
आपण फायनली पोचलोय टॉपला. वरती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊया आपण थोड्या वेळाने. महाराज गणपती भूपती प्रजापती प्रजास्वापती सुवर्णरक्त श्रीपती अष्टावतार जागृत अष्टपदार देष्टित न्यायालकार बंटित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंतर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीभक्त योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित गोविंद सर्जा मुघल संवारक रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी जय भवानी. एक नंबर. मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालंय महाराजांचं. खाली उतरतोय. खाली उतरल्या भेटूया मग. मित्रांनो आपण हॉटेल सोहम मध्ये जेवायला बसलो आहे. झुणका भाकर कशी आहे? एकदम झकास. मस्त. आणि आपली भुर्जी कशी आहे? भुर्जी कडक ना. गावाकडचं चुलीवरचं पिठलं भाकर खाण्याची जी मजा मजा आहे कशातच नाही. आणि त्याच्याच बरोबर आपल्याकडे आपला शुभलक्ष्मीचा सातारचा चिवडा. हा. हा एक चिवडा. नंबर. जेवणाची लज्जत वाढवते. नक्कीच तुम्ही इथं या किल्ल्याला ज्यावेळी भेट द्याल नक्कीच या सोहम हॉटेलला अवश्य अशी भेट द्या आणि या पिठलं भाकरीचा आणि बुर्जीचा तुम्ही आस्वाद नक्कीच घेऊ शकता. तर आपण निघतोय खाली उतरायला प्रबळ वरून. मग खाली गेल्यावर भेटूया. मित्रांनो आपला ट्रेक झाला आहे कम्प्लीट. कसा होता किल्ला? खूपच छान असा किल्ला होता. तुम्ही नक्कीच त्या किल्ल्याला भेट द्या आणि जेवढे दाखवतात तेवढाही तो किल्ला अवघड नव्हता. तो नक्कीच सगळ्या दुर्गप्रेमींना किल्ला आवडेल त्यांनी अवश्य अशी भेट द्या. बरोबर. यश काय माझाही हा दुसऱ्यांदा होता कलावंत सिंधुदुर्ग. पण ते म्हणतात ना की इट्स नॉट द प्लेस, इट्स द पीपल वी गो विथ. तर तसं मजा आली खूप. एकदम जबरदस्त. नेहमीच्या ट्रेकिंग पेक्षा वेगळी ट्रेकिंग होती. वेगळा अनुभव आला. फार मजा आली. पूजा? मला पण खूप आवडला हा ट्रेक आणि खूप थ्रिल होतं ह्या ट्रेक करा म्हणजे. तर तुम्ही पण नक्कीच भेट द्या. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.